नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पेढे। आज जन्माष्टमी आहे, गोकुळाष्टमी, त्यामुळे आपण आज नैवेद्यासाठी पेढे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मिल्क पावडर 2 वाट्या घेतली आहे, अर्धी वाटी दूध, 2 चमचे साजूक तूप आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे। मिल्क पावडर ही गोड असते, चवीने गोड। नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पेढे। आज गोकुळाष्टमी आहे, त्यासाठी नैवेद्याला आपण पेढे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध, 2 चमचे साजूक तूप आणि अर्धी वाटी साखर। मिल्क पावडर चवीला गोड असते म्हणून साखर मी अर्धी वाटीच घेतली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यात मी 1 चमचाभर तूप घेतेय। तूप वितळलं की त्यात आपण मिल्क पावडर टाकून घेऊ। आता ही मिल्क पावडर आपल्याला चांगली सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि अगदी मंद आचेवरती भाजायची आहे। बघा, ही पावडर आपल्याला सारखी हलवत राहायची आहे, नाहीतर खालनं करपते। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, मी मिल्क पावडर भाजतीये। आपल्याला अजून सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची आहे। हे बघा, आता 4-5 मिनिटं झालेली आहेत, मी मिल्क पावडर भाजतीये। आता थोडासा रंग आपला बदललेला आहे। हे सारखे हलवत राहायचंय पटपट, नाहीतर पटकन खाली लागते ती। बघा, जवळपास 7 ते 8 मिनिटं परत आपलं मिल्क पावडर मी तुपावर भाजून घेतली आहे, तेव्हा आता सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण जे दूध घेतलं होतं ते दूध घालून घेऊयात। दूध एकदम नाही घालायचंय, थोडं थोडं करून घालायचंय। बघा, आता मी सगळं दूध टाकून घेतलंय, तेवढं दूध आपल्याला लागणार आहे। हे बघा, दूध घातल्यानंतर ना आपलं मिल्क पावडर अशी झालेली आहे। आता 5 ते 10 मिनिटं आपण याला थंड होऊन देणार आहोत। नंतर यात साखर मिक्स करून आपण याचे पेढे बनवून घेऊयात। बघा, आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे। आता त्यात आपण साखर घालून घेऊयात। मी सगळी साखर नाही घालणार आहे, थोडीशी साखर शिल्लक ठेवणार आहे। आता चांगलं एकत्र करून घ्यायचे। आता आपण याचे पेढे बनवून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पेढे बनवू शकता। आणि नंतर आता हा असा साखरेने कोटिंग करून घ्यायचा आहे पेढा आपल्याला। हे बघा, असे आता आपण सगळे पेढे बनवून घेऊया। एक मिनिट थांब। हे बघा, आपले पेढे आता तयार झालेले आहेत। हे बघा, अगदी मऊ पेढे होतात आपले, दिसायलाही छान आणि खायलाही अतिशय सुंदर लागतात।